जिले में राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम को अमल में लाते हुए आंगनवाड़ी से स्कूली विद्यार्थियों के संपूर्ण आरोग्य की जांच की जा रही है। तो आइए सुनते हैं इसके संबंध में जिला सामान्य रुग्णालय के वैद्यकीय अधिकारी ने क्या जानकारी दी। चंद्रपुर जिले में राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम काफी कड़ाई से अमल में लाया जा रहा है। इसमें आंगनवाड़ी से स्कूली विद्यार्थियों के बालों से लेकर पैरों के नाखूनों तक सभी उनके आरोग्य की जांच की जा रही है। जिले में राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम के अंतर्गत पहला दौर काफी सफल रहा और अब दूसरे दौर का अमल में लाया जा रहा है, जिसके लिए टीमें तैयार की गई है। बच्चों के शारीरिक, मानसिक और बौद्धिक आरोग्य की जाँच करना, बीमार पड़े बच्चों पर तत्काल उपचार करना, गंभीर रूप से बीमार पड़े बालकों को संदर्भ सेवा उपलब्ध करके देना, प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करके देना और सुरक्षित आरोग्य के लिए समुपदेशन करना, यह इस कार्यक्रम का उद्देश्य है। संपूर्ण जिले के स्कूल, आंगनवाड़ी तथा आश्रमशाला के बालकों के आरोग्य की जांच की जा रही है। जांच के दौरान मिली शारीरिक बीमारियों पर योग्य उपचार करने के लिए शासन द्वारा सामंजस्य किए गए रुग्णालयों में मुफ्त उपचार और शस्त्रक्रिया की जा रही है। तो आइए सुनते इसके संदर्भ में स्वयं जिला सामान्य रुग्णालय के वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभांगी नागपुरे ने विस्तारपूर्वक क्या जानकारी दी। आम्ही राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य कर्मचारी आहोत आणि या राणी राजकुवर शाळेमध्ये चंद्रपूरच्या इथे आरोग्य तपासणी करण्याकरिता आलेला आहोत। या अभियाना कार्यक्रमाअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील सर्व मुलांची आरोग्य तपासणी आम्ही दरवर्षी करतो। 0 ते 18 वयोगटामध्ये अंतर्गत 0 ते 6 वयोगट हे अंगणवाडीतला आहे आणि 6 ते पुढे मग 18 वयोगट हे पूर्ण शाळेतला आहे। तर अंगणवाडीतल्या मुलांची आम्ही वर्षातून 2दा तपासणी करत असतो आणि शाळेतल्या मुलांची आम्ही वर्षातून 1दा आणि उरलेल्या गैरहजर मुलांची परत 1दा अशी 2दा शाळेत तपासणी करत असतो। 0 ते 6 वयोगट आणि 0 ते 18 वयोगटाअंतर्गत आम्ही हेड टू टो पूर्ण मुलांची आरोग्य तपासणी करत असतो। म्हणजे डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत पूर्ण शारीरिक व्याधी, व्यंग आणि त्याच्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारचे डिफिशियन्सी आहेत का, या सगळ्या प्रकारची तपासणी आम्ही करत असतो। आमच्या या अभियानाअंतर्गत 4Ds म्हणजे डिफेक्ट, डिफिशियन्सी, डिसीज आणि डेव्हलपमेंटल डिले या 4 Dsचा आम्ही पूर्ण अभ्यास करून त्या मुलांमध्ये कुठल्याही प्रकारचं व्यंग आहे का याची पाहणी करत असतो। आणि या व्यंगाअंतर्गत जर आम्हाला अशा तपासणी अंतर्गत जर कुठल्याही प्रकारचे डिसीज आढळले, डिफेक्ट मध्ये जसं आम्ही हार्ट डिसीज, न्यूरल ट्यूब डिफेक्ट, डिफिशियन्सी मध्ये आम्ही विटॅमिन डिफिशियन्सी, B12 डिफिशियन्सी, बी कॉम्प्लेक्स, आयर्न डिफिशियन्सी आणि विजन इम्पेअरमेंट म्हणजे मुलांना व्यवस्थित दिसते का, ऐकायला येते का, त्यांना कुठल्याही प्रकारचा बोलण्याचा त्रास होतो का, अभ्यास करताना कुठल्याही प्रकारचा त्रास होतो का, या सगळ्या गोष्टींचा आम्ही पूर्णपणे मुलांचं परीक्षण करतो। आणि जर का त्यांना कुठल्याही प्रकारचा व्याधी या अंतर्गत आम्हाला आढळला तर आम्ही त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय DEIC येथे संदर्भित करतो। संदर्भित केल्यानंतर त्यांचा फॉलोअप घेतो आणि जर त्यापैकी कुठल्याही विद्यार्थ्याला जर ऑपरेशनची किंवा सर्जरीची गरज असेल तर त्यांचा फॉलोअप घेऊन आम्ही पुढील टर्शरी सेकंडरी सेंटरला म्हणजे कुठल्या नागपूरला किंवा कुठल्याही आमच्या अंतर्गत ज्या हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही त्या मुलांना संदर्भ सेवा देतो आणि त्या संदर्भ सेवेअंतर्गत त्यांचे ऑपरेशन पूर्णपणे सक्सेसफुल होऊन तो विद्यार्थी कसा पूर्णपणे हेल्दी होतो आणि तो पूर्णपणे हेल्दी होऊन घरी येतपर्यंत आम्ही त्यांचा फॉलोअप घेतो। अशा प्रकारे आमच्या कार्यक्रमाचे स्वरूप आहे। आणि या कार्यक्रमाअंतर्गत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुपोषण। अंगणवाडीतल्या मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अधिक प्रमाणात असल्यामुळे आमचं जास्तीत जास्त फोकस अंगणवाडीमध्ये कुपोषणावर देखील आहे। त्या मुलांचे कुपोषण आम्ही फाइंड आउट करतो आणि त्यांना मग संदर्भ सेवेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे NRC हा विभाग आहे, तिथे आम्ही ऍडमिट करतो आणि तिथे मग तिथले जे तज्ञ डॉक्टर आहेत त्या पूर्ण विद्यार्थ्यांचा, त्या पेशंटचा फॉलोअप घेतात आणि सुदृढ करूनच त्यांना मग सुट्टी देत असतात। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव की रिपोर्ट।